सध्या सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा सामना देशातील सर्वसामान्य नागरिकांनाही बसत असून गॅस टंचाईमुळे नागरिक त्रस्त झालेत. एकीकडे गॅस एजन्सीमध्ये गॅस पुरवठ्याबाबत काही नियमावली तयार करण्यात आली असून व्यावसायिक गॅस पुरवठा सुद्धा बंद करण्यात आलाय. त्यातच आता युद्धाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं महत्त्वाचं पाऊल उचललं असून एलपीजी तुटवड्यामुळे केंद्र सरकारकडून 37,44,000 लिटर केरोसिनच्या वाटपाला राज्यात मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील रेशन कार्ड धारकांना एका रेशन कार्ड मागे 3 लिटर रॉकेल मिळणार आहे. मार्च एप्रिल 2026 मध्ये राज्यात तिन्ही सरकारी तेल कंपन्यांकडून केरोसिन वाटप केलं जाणार आहे. एकूणच वाटपाच्या 85% केरोसिन पहिल्या 15 दिवसात सोडण्याचे आदेश राज्य सरकारनं दिलेत. त्यामुळे ज्या कुटुंबाकडे शिधापत्रिका म्हणजेच रेशन कार्ड आहे त्यांना प्रत्येक कुटुंबास 3 लिटर केरोसिन मिळणार आहे. तर ज्या कुटुंबाकडे शिधापत्रिका नाही असं कुटुंब देखील केरोसिन उपलब्धतेनुसार केरोसिन वितरणास पात्र राहतील. इराण आणि अमेरिका इस्रायल युद्धाचा परिणाम जागतिक बाजारपेठेवर होत असून तेल आणि इंधन पुरवठा अपुरा पडत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे घरगुती ग्राहकांना कुठलीही अडचण भासणार नाही यासाठी शासनाकडून सातत्यानं प्रयत्न केले जात आहेत. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील संसदेत बोलताना कोरोना सारख्या परिस्थितीसाठी आपण सज्ज राहायला हवं असं आवाहन केलंय. त्यातच गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर आता सरकारकडून केरोसिन वितरणास परवानगी देण्यात आली आहे.